एका शाळेची एक साधी नोटीस आणि त्यातून विद्यार्थी आणि पालकांच्या नात्यात झालेला एक मोठा बदल. आज आपण हीच गोष्ट उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका साध्या सरळ सूचनेमध्ये नेमकी किती ताकद असू शकते? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या गोष्टीतून मिळणार आहे. तर सगळी गोष्ट सुरू होते एका नेहमीच्या गृहपाठापासून. शाळेतल्या मुलांना एक असाइनमेंट दिली होती. गोष्ट आहे 27 मार्च 2026ची आणि वर्ग आहे इयत्ता 4थीचा. म्हणजे बघा, एक अगदी नेहमीचा शाळेचा दिवस होता आणि मुलांना नेहमीप्रमाणेच गृहपाठ दिला गेला होता. आणि त्या दिवशीचा अभ्यास होता 3 विषयांचा: इंग्रजी, गणित आणि पर्यावरणशास्त्र, म्हणजे EVS2. आतापर्यंत तर सगळं अगदी नॉर्मल वाटतंय, बरोबर ना? पण याच सामान्य दिसणाऱ्या गृहपाठामध्ये एक छोटीशी गोष्ट होती जी वेगळी होती. एक साधी सूचना, पण अशी की ज्यामुळे सगळं चित्रच पालटून गेलं. आणि ती सूचना होती, स्वाध्याय पूर्ण न केल्यास पालकांना शाळेत बोलावून तो पूर्ण करून घेतला जाईल. अगदी सरळ, स्पष्ट आणि थेट संदेश. यात काही आडवाळण नव्हतं. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या एका सूचनेचा परिणाम काय झाला असेल? सांगतो. निकाल इतका सकारात्मक होता की तो थक्क करणारा होता. तर मग ह्या एका थेट सूचनेमुळे काय घडलं? मुलांनी काय केलं असेल? उत्तर आहे 80 ते 90%. हो, अगदी बरोबर. तब्बल 80 ते 90% मुलांनी आपला गृहपाठ वेळेवर पूर्ण केला होता. काय कमाल आहे ना? हा आकडा त्या विद्यार्थ्यांचा आहे ज्यांनी दिलेला स्वाध्याय वेळेत आणि पूर्णपणे करून आणला होता. मुलांनी जी जबाबदारीची भावना दाखवली ते बघून शाळेला अर्थातच खूप आनंद झाला. पण थांबा, हे यश खरंच फक्त एका कडक सूचनेमुळे मिळालं होतं का? की यामागे अजून काहीतरी मोठं कारण दडलेलं होतं? चला जाणून घेऊया की या यशाचं खरंच श्रेय कोणाला जातं. आणि याचं उत्तर खुद्द शाळेनंच दिलंय. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर विद्यार्थ्यांच्या या प्रगतीमागे पालकांचे सहकार्य महत्त्वाचं आहे. म्हणजे हे यश फक्त मुलांचं किंवा शाळेच्या सूचनेचं नव्हतं, तर ते एका सुंदर भागीदारीचं होतं. आणि म्हणूनच शाळेने केवळ विद्यार्थ्यांचेच नाही तर त्यांच्या पालकांचेही मनपूर्वक अभिनंदन केलं, त्यांचे आभार मानले. हेच तर दाखवतं की हा एकट्या दुकट्याचं नाही तर एका संपूर्ण समुदायाचा विजय होता. आणि ही गोष्ट इथेच संपत नाही. शाळेने पुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. म्हणजे बघा, या एका छोट्या घटनेमुळे शाळा आणि पालक यांच्यातल्या नात्याला एक नवी, मजबूत दिशा मिळाली. तर या संपूर्ण अनुभवातून एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर एका साध्या सूचनेमुळे आणि पालकांच्या सहकार्याने गृहपाठासारख्या गोष्टीत इतका मोठा फरक पडू शकतो, तर विचार करा, शाळा आणि पालक यांच्यातल्या मजबूत आणि प्रभावी भागीदारीतून मुलांच्या शिक्षणात आणि त्यांच्या संपूर्ण विकासात आणखी किती अविश्वसनीय गोष्टी साध्य करता येऊ शकतात. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.